नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲनिमल वर्ल्ड मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या गायी किंवा म्हशीचं शेण पातळ होत आहे का? प्राणी नेहमीपेक्षा अशक्त किंवा सुस्त दिसतोय का? ही चिंतेची बाब असू शकते। म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत शेण पातळ होण्याची नेमकी कारणे, त्याची लक्षणे आणि घरगुती तसेच वैद्यकीय उपाय। शेण पातळ होणे म्हणजे काय? मित्रांनो, सामान्यतः जनावरांचे शेण घट्ट आणि विशिष्ट आकारात असते, पण जेव्हा ते पाण्यासारखे पातळ होते तेव्हा त्याला डायरिया किंवा जुलाब म्हणतात। यामुळे प्राण्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, तो अशक्त होतो आणि याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो। 2. याची मुख्य कारणे काय आहेत? पहिले कारण आहारातील अचानक बदल। कोरड्या चाऱ्यावरून अचानक जास्त हिरवा चारा दिला की पचन बिघडते। दुसरे कारण दूषित पाणी। घाणेरड्या पाण्यामुळे जंतूंचा संसर्ग वाढतो। तिसरे आणि महत्त्वाचे कारण पोटातील जंत। जर तुम्ही वेळेवर डिवॉर्मिंग केलं नसेल तर ही समस्या उद्भवते। याशिवाय जीवाणू विषाणूंचा संसर्ग किंवा कुजलेला आंबलेला चारा दिल्यानेही हा त्रास होतो। 3. लक्षणे कशी ओळखाल? जनावर वारंवार पातळ शौच करते, त्याची भूक मंदावते, डोळे खोल जातात आणि शरीर सुकल्यासारखे दिसते। पर्यायाने दूध कमी होते। 4. आता पाहूया घरगुती उपाय। सगळ्यात आधी जनावराला स्वच्छ पाणी द्या। हिरवा चारा थोडा कमी करून कोरडा चारा वाढवा। तुम्ही घरी तांदळाचा मांड देऊ शकता। तसेच पाण्यात गूळ आणि मीठ मिसळून दिल्यास शरीरातील ऊर्जा टिकून राहते। इलेक्ट्रोलाइट देणे हा एक उत्तम पर्याय आहे। 5. वैद्यकीय उपचार। जर समस्या गंभीर असेल तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता पशुवैद्यांचा सल्ला नक्की घ्या। ते जनावराला योग्य डिवॉर्मिंग औषधे, प्रोबायोटिक्स किंवा गरज पडल्यास अँटीबायोटिक्स देतील। स्वतःहून कोणतेही जड औषध देऊ नका। 6. प्रतिबंध कसा करावा? नेहमी स्वच्छ पाणी आणि संतुलित आहार द्या। गोठा स्वच्छ ठेवा आणि वेळेवर जंत निर्मूलन डिवॉटरिंग करा। निष्कर्ष शेतकरी मित्रांनो, योग्य वेळी काळजी घेतली तर आपले प्राणी निरोगी राहतील आणि तुमचं दूध उत्पादनही वाढेल। ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर उपयोगी वाटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। अशाच शेती आणि पशुपालनाशी संबंधित माहितीसाठी ॲनिमल वर्ल्ड मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।